वेलकम बॅक स्टुडंट्स. आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला सुरुवात केलेली होती. त्याचा पहिला भाग दुसरा भाग झालेला होता. आज आपण तिसऱ्या भागाला सुरुवात करणार आहोत. द युनिट नंबर 3 इलेक्ट्रोकेमिस्ट्री पार्ट इज 3. आज आपण तिसऱ्या पार्टला सुरुवात करणार. सो व्हॉट इज मिनिंग बाय द इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिकल सेल म्हणजे काय? A electrochemical cell consists of two metal plates or carbon graphite rods. These electronic conductors are deep into the electrolytic or ionic conductors. What is meaning by the electrochemical cell? Electrochemical cell म्हणजे काय? तर त्याचं दिलेलं आहे की इलेक्ट्रोकेमिकल सेल कन्सिस्ट ऑफ टू मेटल प्लेट, दोन मेटल प्लेट असतात किंवा कार्बन रॉड असतात. The electronic conductors are deep into the electrolytic solution. ते दोघंच्या दोघं रॉड म्हणा किंवा मेटल प्लेट्स म्हणा, ते दोघंच्या दोघं डीप असतात. कशामध्ये डीप असतात? इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन किंवा आयोनिक कंडक्टर्स म्हणा. तर हे झाले इलेक्ट्रोकेमिकल सेल. इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. आता तुमचं 11वीला असताना आपण रिॲक्शन बघितलेले आहे. एका बाजूला प्रॉडक्ट असतो, एका बाजूला रिॲक्टंट असतो. तर व्हॉट इज मिनिंग बाय द इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन? वी कॅन रिकॉल, म्हणजे आपल्याला काय आठवत असेल तर बघा. व्हॉट इज द रिॲक्शन इन्व्हॉल्विंग ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन केमिकल स्पेसिस टू द अनदर इज कॉल्ड. म्हणजे एखाद्या रिॲक्शनमध्ये समजा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण जर होत असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार? What is meaning by the electrochemical reaction? The chemical reaction occurring in electrochemical cell involve transfer of electron from one species to another is called as redox reaction. पुन्हा एकदा सांगतो. The chemical reaction occurring in electrochemical cell involving transfer of electron from one species to other, which is called as redox reaction. Electrochemical reaction are made up of oxidation and reduction. म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन कशाने तयार झालेली आहे? एक ऑक्सिडेशन आणि एक रिडक्शन. द ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन ऑकर at one electrode and the reduction half reaction occur in other electrode. म्हणजे ऑक्सिडेशन एका बाजूला असेल आणि दुसऱ्या बाजूला काय असेल? रिडक्शन असेल. द नेट सेल रिॲक्शन, द नेट सेल रिॲक्शन इज द सम ऑफ दिस हाफ रिॲक्शन. म्हणजे जी नेट सेल रिॲक्शन असेल दोघं मिळून असेल. तर इट इज अ इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. What is meaning by the electrode? Electrode पडायला म्हणतात. Electrode are the surface of which oxidation and reduction half reaction take place. Electrode are the surface on which oxidation and reduction half reaction take place. म्हणजे जे ऑक्सिडेशन आणि रिडक्शनच्या हाफ रिॲक्शन दाखवतील किंवा सरफेसमध्ये जे असेल इट इज अ इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड मे ऑर मे नॉट पार्टिसिपेट इन दिस रिॲक्शन. म्हणजे इलेक्ट्रोड जो असेल तो रिॲक्शनमध्ये भाग पण घेईल किंवा नाही घेणार. The electrode which do not take part in reaction are inert electrode. समजा एखादा इलेक्ट्रोड रिॲक्शन मध्ये भाग घेत नसेल तर त्याला आपण काय म्हणणार? इनर्ट इलेक्ट्रोड. मतलब कॅथोड अँड एनोड. So what is meaning by the cathode? It is the electrode at which the reduction take place. At this electrode the species undergoing reaction gain electron. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय होतील? गेन होतील. It is called as cathode. What is meaning by the anode? It is the electrode at which oxidation take place, and at this electrode the species undergoing oxidation loss of electron. म्हणजे जो इलेक्ट्रॉन गेन करेल त्याला कॅथोड, जो इलेक्ट्रॉन लॉस करेल त्याला म्हणणार एनोड. आणि दुसरं महत्त्वाचा भाग म्हणजे कॅथोड मध्ये कोणती रिएक्शन टेक प्लेस करेल? रिडक्शन. आणि एनोड मध्ये कोणती रिएक्शन टेक प्लेस करेल? ऑक्सिडेशन. टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. म्हणजे इलेक्ट्रोकेमिकल सेलचे कोणते प्रकार पडतात? फर्स्ट इलेक्ट्रोलायटिक सेल. त्याचे दोन प्रकार पडतात. त्याच्यापैकी पहिला आहे इलेक्ट्रोलायटिक सेल.
In this type of cell, the non-spontaneous reaction known as electrolysis is forced to occur by passing a direct current from external sources into the solution. In such a cell, electrical energy is converted into chemical energy. Electrical energy converted into chemical energy. The anode of electrolytic cell is positive and cathode it is a negative. म्हणजे इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये काय असेल, कॅथोड जो असेल तो निगेटिव्ह असेल आणि एनोड जो असेल तो पॉझिटिव्ह असेल. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. मग व्हॉट इज मीनिंग बाय गॅल्व्हॅनिक सेल और व्होल्टेनिक सेल? The galvanic cell are spontaneous chemical reaction produce electricity. In this cell, chemical energy converted into electrical energy. These are opposite one. First one it is a electrical energy is chemical, and it is a chemical energy converted into electrical energy. The anode is negative. तिचा anode काय आहे? Positive. तिचा anode is negative and cathode is positive. आणि याच्यासाठी एक तुम्हाला प्रश्न आहे, डिस्टिंग्विश बिटवीन द इलेक्ट्रोलायटिक सेल अँड गॅल्व्हॅनिक सेल. मग या दोन डेफिनेशनवरनं, या दोन पॉईंटवरनं तुम्हाला घरी काय करायचं आहे, डिस्टिंग्विश बिटवीन द इलेक्ट्रोलायटिक अँड गॅल्व्हॅनिक सेल. इट इज अ होमवर्क फॉर दिस टुडे. आजचा हा होमवर्क आहे. घरी गेल्यानंतर काय करायचं, टाइप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेलचे दोन प्रकार आहेत. एक आहे इलेक्ट्रोलायटिक सेल आणि दुसरा आहे गॅल्व्हॅनिक सेल. याच्यामधला डिफरन्सेस बिटवीन हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. व्हॉट इज मीनिंग बाय इलेक्ट्रोलायटिक सेल? इलेक्ट्रोलायटिक सेल consists of a container in which electrode placed. The two electrodes are immersed in the electrolytic and connected to a source of direct current. The anode is positive phase is oxidized with the removal of electron. Anode काय असेल, पॉझिटिव्ह असेल आणि तो काय करेल, रिमूव्ह ऑफ इलेक्ट्रॉन. द इलेक्ट्रॉन आर पुल्ड फ्रॉम एनोड टू पुश टू कॅथोड. एनोड कडनं कॅथोड कडे जाते थ्रू अ एक्सटर्नल सर्किट. द इलेक्ट्रॉन आर सप्लाइड टू पेसिस ॲट कॅथोड which are reduced. Electrolysis of molten NaCl. Now what is meaning by the electrolysis and of molten NaCl? आपण कोणाचं केलेले आहे, इलेक्ट्रोलायसिस NaCl. कन्स्ट्रक्शन ऑफ सेल ही एक डायग्राम आहे. त्या डायग्राम मध्ये एक बीकर आहे. त्या बीकर मध्ये काय ठेवलेले आहे ते सगळं आपण इथे बघणार आहोत. The electrolytic cell consists of a container infused NaCl are placed. त्या याच्यामध्ये काय ठेवलेले कंटेनर मध्ये आपण NaCl. The two graphite electrode are immersed. दोन ग्राफाइटचे इलेक्ट्रोड आपण काय केलेले, टिप केले. एका बाजूला कॅथोड, एका बाजूला एनोड. एनोड इज पॉझिटिव्ह, कॅथोड इज निगेटिव्ह. They are connected by metallic wire to a sources of direct current that is battery. दोघं इलेक्ट्रोड एकमेकांना जॉईंट केलेले आहेत आणि वरती बॅटरीला जॉईंट केलेले. The carbon electrode connected to positive terminal of the battery is anode and that connected negative terminal of battery is cathode. बॅटरीला पॉझिटिव्हचा भाग जो एनोड आहे तो जॉईन केलेला आहे, कॅथोडचा निगेटिव्ह भाग बॅटरीला जॉईन केलेला आहे. रिएक्शन ऑफ ऑकरिंग इन दिस सेल. याच्यामध्ये या ज्या रिएक्शन आढळलेल्या आहेत त्या बघू आपण. फ्यूज NaCl contain Na+ and Cl- and are freely mobile. म्हणजे NaCl मधला Na+ आणि Cl- are freely mobile. दोघंच्या दोघं काय करत आहेत, फ्रीली मुक्त संचार करतात. When potential is applied, cathode is attracted Na आहे. कॅथोड काय अट्रॅक्ट करेल, Na आहे. आणि एनोड अट्रॅक्टेड Cl आहे. म्हणजे कॅथोड हा Na ला अट्रॅक्ट करेल आणि एनोड हा Cl ला अट्रॅक्ट. As these charged particles, there are migration result in electric current. When these ions reach representative electrode, these discharge according to following reaction. By reaction, 2Cl- liquid, Cl plus Cl and दोन इलेक्ट्रॉन. मग Cl plus Cl it is a Cl2. First it is a primary process आणि second it is a secondary process. याच्यामध्ये Cl काय होतील, कॅन्सल होतील. राहिला काय, बाय Cl, तिकडचा Cl2 आणि तिकडचे दोन इलेक्ट्रॉन. इट इज अ ओव्हरऑल रिएक्शन. आणि रिडक्शन ही झाली ऑक्सिडेशनची रिएक्शन. ही खालची काय येईल, रिडक्शन. Na+ इलेक्ट्रॉन आणि Na आहे. नेक्स्ट सेल रिएक्शन.
माझा 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळे आपल्याला Na ला काय करावं लागेल, 2 ने गुणावं लागेल. म्हणजे झाली बॅलन्स रिॲक्शन. ट्वाईस इलेक्ट्रॉन काय होतील, कॅन्सल. इकडचे ट्वाईस Na वरचे ट्वाईस Cl, म्हणजे तुम्हाला मिळेल ट्वाईस Na प्लस Cl. इट इज ओव्हरऑल सेल रिॲक्शन. मग रिझल्ट ऑफ इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl, त्याचा रिझल्ट आहे अ पेल ग्रीन. म्हणजे पेल ग्रीन मध्ये Cl2 गॅस इज रिलीज ॲट ॲनोड. म्हणजे Cl2 गॅस हा रिलीज होईल कशामधून, येईल ॲनोड मधून. त्याचा कलर काय असेल, पेल ग्रीन. अ मोल्टन सिल्वरी व्हाईट सोडियम इज फॉर्म ॲट कॅथोड. कॅथोडला काय फॉर्म करेल, सिल्वरी व्हाईट सोडियम. Decomposition of NaCl into the metallic sodium and Cl2 gas is non-continuous. The electrical energy supplied by the battery forces the reaction to occur. हे झालं मोल्टन NaCl. नेक्स्ट टॉपिक, इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वेस NaCl. तो काय होता, मोल्टन NaCl. हा काय आहे, ॲक्वेस NaCl. Electrolysis of aqueous NaCl can be carried out in the cell used as electrolysis molten NaCl using inert electrode. The fused NaCl is replaced by moderately concentrated aqueous solution of NaCl. म्हणजे त्या मोल्टन NaClच्या जागी काय टाकायचं, aqueous solution of NaCl. The water involved in the electrolysis of aqueous NaCl leads to electrolyte reaction that differ from electrolysis of molten NaCl. द रिडक्शन ऑफ हाफ, जिथं आपण नेट सेल रिएक्शन बघितलं, याची पण हाफ सेल रिएक्शन. कॅथोडची रिएक्शन खाली आहे, ॲनोडची रिएक्शन. Na प्लस इलेक्ट्रॉन Na ट्वाईस H2O ट्वाईस इलेक्ट्रॉन H2 प्लस ट्वाईस OH. ही झाली वरची कॅथोडची. खालची असेल ॲनोडची. ट्वाईस Cl दॅट इज Cl2 ट्वाईस इलेक्ट्रॉन, ट्वाईस H2O O2 आणि 4H. द ओव्हरऑल सेल रिएक्शन. नेक्स्ट, इट इज अ ओव्हरऑल सेल रिएक्शन. तुम्हाला ओव्हरऑल सेल रिएक्शन काय मिळेल, ट्वाईस Cl प्लस ट्वाईस H2O Cl2 अँड H2. ओव्हरऑल सेल रिएक्शन. आणि त्याने रिझल्ट काय दिलेला आहे, H2 गॅस इज लिबरेटेड ॲट कॅथोड. H2 गॅस कुठून लिबरेट होईल, कॅथोडमधून. आणि Cl2 गॅस इज रिलीज ॲट ॲनोड. म्हणजे H2 गॅस हा कॅथोडमधून रिलीज होईल आणि Cl2 गॅस हा ॲनोडमधून. बिकॉज Na, आता असं काय घडेल, because Na ions remains unreacted and OH ion are formed at cathode. आणि NaCl solution is converted to NaOH. म्हणजे NaCl चं रूपांतर कशात झालं, NaOH. क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रोलायसिस. नेक्स्ट टॉपिक, द मास ऑफ reactant consumed or the mass of product formed at electrode during electrolysis can be calculated by knowing stoichiometry of the half reaction at the electrode. त्याच्यामध्ये पहिलं कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रोलायसिस पासेस. म्हणजे तुम्ही क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रोलायसिस पासेस कसं कॅल्क्युलेट करणार, त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे Q. Q इट इज अ कुलॉम्ब इज इक्वल टू I इट इज अ एम्पियर आणि इनटू T इट इज अ सेकंड. दोघांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला Q मिळेल. द कॅल्क्युलेट ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे समजा तुम्हाला क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी कॅल्क्युलेट करायची असेल तर या दोघांचा काय करायचा, गुणाकार करायचा. सेकंड, कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास. मग तुम्ही इलेक्ट्रॉन ऑफ पास कसं कॅल्क्युलेट करणार, दॅट इज Q डिवायडेड बाय 96,500. म्हणजे क्यूची किंमत काढल्यानंतर त्याला कशाने डिवाइड करायचं, 96,500. व्हॉट इज मिनिंग बाय 96,500 coulombs? इट इज अ टोटल चार्ज पास ऑफ Q, द चार्ज ऑफ 1 mole ऑफ इलेक्ट्रॉन. इट इज अ 96,500 coulomb. इट इज अ रेफर्ड ॲट 1 फॅराडे. त्याची जी किंमत असेल ती इज इक्वल टू 1 फॅराडे. मग इथं तुम्हाला दोघं कॅल्क्युलेशन सांगितलेलं आहे. जर तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास करायची असेल, ती कॅल्क्युलेट करायची असेल तर I इंटू P. समजा मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन तुम्हाला ॲक्च्युअल किती पास झाले ते जर करायचे असेल तर Q डिवायडेड बाय 96,500. कॅल्क्युलेशन ऑफ मोल्स ऑफ प्रॉडक्ट. The stoichiometry of half reaction indicates the moles of electron pass and mole of product formed for the reaction.
Cu2 plus twice electron Cu. The 2 moles of electron are required for the production 1 mole of Cu. The moles of electron actually passed by given. त्याच्यानंतर मोल रेशो काढायचा असेल समजा तर मोल रेशो काय आहे 1 डिवायडेड बाय 2 इकडचा 1 आणि इकडचे 2 इलेक्ट्रॉन 1 डिवायडेड बाय 2 therefore moles of product form moles of electron actual pass into mole ratio. इथे सगळे हे फॉर्म्युले दिलेले जर समजा तुम्हाला मोल्स ऑफ प्रॉडक्ट काढायचा असेल तर तिथे 3 फॉर्म्युले पहिला मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन actual pass into mole ratio आणि मोल रेशो कसा काढायचा ते वरती दिलेले 1 डिवायडेड बाय 2 समजा Q काढला Q डिवायडेड बाय 96,500 into मोल रेशो किंवा I into T हे तुम्हाला मागे शिकवलेलं आहे Q ची हे रिझल्ट ना I into T into 96,500 divided by mole ratio. Calculation of mass product. Mass product कसं काढणार W is equal to mass moles of product into molar mass of product. म्हणजे moles of product into molar mass of product. That is I into T. That is 96,500 coulomb moles. Mole ratio into molar mass of product. Suppose two cells containing different electrolytes are connected in a series. The same quantity of electricity is passed through them. The mass of the substance liberated at the electrode of the two cells are released as given below. इथे दिलेले आहे फॉर्म्युला हे सगळे फॉर्म्युले नीट बघून घ्यायचे कारण मागे जे झाले ते झाले. प्रॉब्लेम फर्स्ट प्रॉब्लेम हे पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तो बघून घ्यायचं. पहिला प्रॉब्लेम आहे 5.6 त्याचं सोल्युशन दिलेलं आहे. हा सेकंड प्रॉब्लेम नंबर 5.7 5.8 आणि लास्ट प्रॉब्लेम 5.9 हे सगळं पुस्तकात दिलेलं आहे. प्रॉब्लेम जेवढे असतील तुमच्या पुस्तकामध्ये हे प्रॉब्लेम दिलेले आहेत. तर आजचा जो टॉपिक होता तो इथं संपलेला आहे. काही शंका असतील मला कळवा. आता इलेक्ट्रोलायटिकमध्ये आपले 3 पार्ट झालेले आहेत. तर याचे जेवढे नोट्स असतील ते सगळे मी तुम्हाला अवेलेबल करेन ते नंतर तुम्ही लिहून घ्यायचे. ओके थँक्यू.